लहान आहेत कळ्या आहे बघा. ते 4 माणसांना ऐकणार नाही हा असा आहे. फक्त कुणालच्या बाबांना थोडी थालीपीठ भाजणी अशा पद्धतीने पॅकिंग केली जाते. लब्बाड लब्बाड लब्बाड. हां हां, ते पण आपल्याला घाबरतात आणि आपण पण त्यांना घाबरतो. ही सगळी परिस्थिती आहे. कुईकुई करायची नाही, गप्प बसा. बाहेर पाऊस आहे. सकाळपासून आमच्याकडे पाऊस पडतोय. म्हणजे कालपासून सुरुवातच झाली जोरदार पावसाला. आणि आज तर काय बाहेर पडायची हेच नाही. आता जरा कमी झालं आहे. चांगला पाऊस पडतोय आमच्या इथे. वातावरण असं सगळं ढगाळ झालेलं आहे. मला आता फुलं पण काढायची आहेत, पण पाऊस मग असे जास्त पडवता त्याच्यामुळे जरा थांबले होते. आली शेरू. ती बघा चाफ्याची फुलं काढायची आहेत. जास्वंदी पण आज आलेली आहे. थोड्या वेळाने काढते, जरा पाऊस थांबू दे. हा बघा परत आला. हा काय जाईल असं वाटत नाही. हा बघा कुई कुई करतोय. त्याला बाहेर जायचं आहे उन्हाळ्याला. आता बाहेर जाऊन आले दोघं जण, वाघ्या शेरू. कुठं जायचं आहे शेरू? बसायचं गपचूप. चला घरात चला. चला या. हा बघा लाईट लावते. हा बघा आमचा शरीफ. शरीफ बोका तोंड पाडून बसलेला. नाही जायचं बाहेर. बाहेर बुवा आहे. बाहेर बुवा आहे. पाऊस पडतोय बाहेर. पाऊस आहे. गेली गाडी. गाडी गेली. तर इकडे शेरू. किती मस्ती आहे ना त्याला. हां नाही संडास केलं नाही. मग दादाला सांगू घेऊन जायला. थांब दादा नेतो थांब. तू शी नाही केली आज. बाहेर गेलं तर शी नाही केली. नुसते मारामारी करायला धावतात. बोलतात दुसरे डॉग येतात ना. हा बघा पावसानं थोडंसं थांबलं आहे, त्याच्यामुळे माझ्या पटकन बाहेर आले. आज हा पाऊस जाईल असं वाटत नाही आहे. फुलं काढून घेते पहिला. हे बघा चाफ्याचं फूल किती जवळजवळ आलेत बघा. त्या पण झाडावर आहेत समोरच्या. पटापट काढूया पटापट. हे बघा जवळचे काढायला बरी वाटतात. त्याला पटकन काढून घेते. नंतर पाऊस आला तर मला भिजायला होईल. हे बघा गुलाब छान कळ्या आल्यात. फुलं काढली चाफ्याची. तुम्हाला आता गोंडा दाखवते. गोंडा गोंडा आपल्याकडे फुलायला सुरुवात झाली, पण अजून लहान आहेत कळ्या. आहे बघा आत्ताशी सुरुवात आहे. छान झालं. असा गोंडा पाहिजे भरलेला. तो एकदम सिंगल येतो ना. थांबला पाऊस. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आज सकाळी उठल्या वेळेला पहिला चक्की लावून घेतली. नाचणीचं पीठ म्हणजे मला ना मी संपलं होतं घरातलं पीठ आणि भाकरी खायची इच्छा झाली, त्याच्यामुळे सकाळी सकाळी चक्की लावून घेतली. आणि आता मला पॅकिंग करायचे. आपलं ऑर्डरचं आहे ना, कालच्या बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं. म्हणजे दळून वगैरे सगळं झालेलं आहे. तर पटापट सकाळी म्हटलं पॅकिंग करून घेतो. लाईट गेली तर सगळी गडबड होईल, कारण आज वार आहे सोमवार. आता बघूया लाईट जाते की नाही ते माहिती पडेल, कारण काल दिवसभर जरा लाईटीचा गोंधळ होतो ना त्याच्यामुळे. आणि हे बघा दोघंजणं आता मारामारी करून आलेत दोघंजणं बाहेर. मगाशी शेरूचा पट्टा सुटला, बांधलेला त्याला होता ना, तो लूज झाला पट्टा आणि तो गेला तो धावत. आणि ते आमच्या वाडीमध्ये रॉनी बघा आहे ना, रॉनीबरोबर मारामारी करून आले दोघंजण. दोघं पण. आणि सगळे पाऊस एवढा जोरात पडतोय, मग कुणालचे बाबा धावले, कुणाल धावला आणि दोघांना मग पकडून आणलं आणि त्यांना जरा धुवून वगैरे काढलं. आणि आता इथे बसलेत बघा. ते बघा गुंडाळून जाम आगाऊ आहेत. आता ते ना बाहेर जायला बघतात आणि आता ठरवलं की उद्यापासून सोडायचं. काल वाघ्याला सोडलं होतं दुपारच्या वेळेस, पण आता सोडायला पाहिजे, कारण आता कसे ते पूर्णपणे बरे झालेले आहेत.
आम्ही फक्त एवढंच की जरा वाटतं 2 दिवस अजून जरा ठेवूया नंतरला सोडूया. पण आता कसं ते पण कंटाळलेत ना, त्याच्यामुळे बाहेर जायला बघतात. स्पेशली आपला वाघ्या तोंड पाडून बसतो, त्याला बाहेर जायला मिळत नाही ना म्हणून. तर आता बघूया उद्यापासून म्हटलं सकाळी थोडा वेळ सोडून द्यायचं आणि मग बांधून ठेवायचं. एकदा सकाळी थोडा वेळ सोडलं ना मग ते असे शांत होतील आणि मग ठीक आहे. मग आता त्यांना भूक लागली आहे, त्यांचं जेवण ठेवलं आहे आता गॅसवरती मी शिजत. छान असा पाऊस पडतो आहे. आम्हाला तर बागेत पण जायचं होतं काम करायला, पण म्हटलं जरा पाऊस थांबू दे. थोडंसं ते भेंड्याची रोपं वगैरे त्याला जरा खत घालायचं आहे. ते म्हटलं आधी पहिला पॅकिंगचं करून घेतो आणि नंतर जातो. तो पण हा पाऊस पण थांबेल. आता जरा कमी झाला आहे बघा, पूर्णपणे थांबल्याशिवाय जायला नको. बघा कशा आगाव बघा. आता कसे शरीफ बनलेत बघा. लबाड हा ना, हा ह्याच्यामध्ये एवढा जोर आहे ना, बाप रे. मग ते 4 माणसांना ऐकणार नाही, हा असा आहे. फक्त कुणालच्या बाबांना थोडा तो घाबरतो, आम्हाला तर ऐकणार पण नाही. लबाड लुच्चा. आणि हा बघा आता मारामारी करून आला ना, ते बघा तोंडाला लागलं आहे त्याच्या इथे. ते आता ती पावडर लावली त्याला, डॉक्टरने दिली होती ना पावडर, ती लावली. आता भूक लागले, चला आणते जेवायला, जेवायला आणते हां ना. म्हणून तर लवकर लवकर पॅकिंग करून घेऊया. हे बघा झाकून ठेवलं आहे पीठ. पॅकिंग झालेलं बरं बरं. ते म्हणजे जास्त वेळ असं बाहेर नका, सुगंध पण निघून जातो ना, त्याच्यामुळे आता आम्ही जरा घाई करतो आहे. सुगंध राहायला पाहिजे. हे बघा हे सगळं ऑर्डरचं आहे आणि साधारण मला असं वाटतं काहीतरी 7-8 किलो असेल. जरा मिक्स करून घेते चांगलं आणि लगेच भरून घेऊया. थालीपीठ भाजणी आहे ही आपली. पिशव्या घेचल पटापट. छान सुगंध सुटले ना, सुगंध मस्त येतो, सुगंध एकदम. चला झालं बघा, सगळं पॅकिंग करून झालं आहे लाईट जायच्या आधी. आणि हे सगळं आपलं ऑर्डरचं आहे. ही बघा आपली थालीपीठ भाजणी अशा पद्धतीने पॅकिंग केली जाते डबल पिशवीमध्ये. चला आता हे बॉक्समध्ये भरायचे, पण ते आता नाही, आता काही घाई नाही आहे, संध्याकाळच्या वेळेस करणार. पण महत्त्वाचं काम झालेलं आहे. तुम्हाला जर का ही थालीपीठ भाजणी हवी असेल तर स्क्रीनवर नंबर देते, त्या नंबरवरती मेसेज करा किंवा कॉल करा. आणि कशा पद्धतीने तयार केली जाते आता शॉर्ट व्हिडिओ लॉंग व्हिडिओसुद्धा मी रेडी केलेला आहे, तो तुम्ही बघा चॅनलवरती जाऊन. कुठलं वेलची गेलीचं काढलं काय? अच्छा हां. आता आम्ही नाश्ता करायला बसतोय. लाईट आमच्याकडे गेलेली आहे. हे बघा अंधार. फोन वाजला, ऐकलं काय? कोणाच्या म्हणता फोन आला. शेरू हवा पटकन आता उपमा बनवला घाईघाईमध्ये. आणि आता केळीची पानं आणले तोडून कुणालच्या बाबांनी. चिबूड नाही काढला फ्रीजमधनं, चिबूड पण काढ ना. साखर टाकून ठेवला आहे चिबूड. तर या नाश्ता करायला उपमा आणि चिबूड. उपमा गरम गरम आहे. काय झालं शेरू, तर बघा शेरू बघा ओरडायला लागला. त्याला आता एक वास गेला आहे ना उपम्याचा, त्याच्यामुळे तूप घातलं ना त्याला वास गेला. आता तो मागतोय. त्यांचं खाऊन पिऊन झालेलं आहे दोघांचं पण. जाम लबाड आहे, त्याला द्यावं लागेल थोडासा. हां आली थांब. आता मी दुपारचं जेवण करायला घेतलं आहे. मिक्स भाजी करते. आज लाईट नाही, त्याच्यामुळे खूप असा गोंधळ झाला सगळ्या कामाचा. काहीच काम झालेलं नाही. आणि पाऊस आत्ता थांबला आहे बघा. सकाळी जेव्हा आम्हाला बागेत काम करायचं होतं त्यावेळेस भरपूर असा पाऊस पडत होता आणि आत्ता पाऊस थांबला आहे. पण आत्ता घरातली कामं आहेत, मला जेवण करायचं आहे. आणि लाईटीमुळे सगळ्या कामाचा गोंधळ पण, म्हणजे आता काहीच काय करूच शकत नाही काही. कपडे बिपडे सगळं तसंच राहिलेलं आहे. सगळं मी आता भिजून आले कपडे बिपडे. पण जेव्हा लाईट येईल त्यावेळेस सगळं काम होणार. म्हणजे अगदी लादी विधी पुसायचं सगळं राहिलेलं आहे. कारण आता जरी लादी पुसली ना सुकत नाही मग, पंखा बंद असल्यामुळे. त्याच्यामुळे मग आता जेव्हा लाईट येईल तेव्हा ते सगळी कामं होणार. काय ना, आता पटकन जेवण करायचं. तर सगळ्यात मोठं काम आमचं झालं पॅकिंगचं ना, कुरिअरचं हे याचं ऑर्डरचं झालं ते बरं झालं. म्हणजे आमचं ते पॅकिंग करून झालं आणि एक 5 मिनिटांनी लगेच लाईट गेली. म्हटलं बरं झालं म्हटलं, नाहीतर आधी गेले असं आमचं ते पॅकिंगचं पण अर्धवट राहिलं असं काम. तुम्हाला मी आता भाजी दाखवते काय बनवते. मिक्स भाजी, थोडी थोडी भाजी आपल्या बागेतनं निघालेली, म्हणजे काटला वगैरे असत ना ती, एकदम काय अशी मिळत नाही. थोडी थोडी 2-2, 4-4 असतात, तर ती जमा करून ठेवायची आणि मग अशी मिक्स भाजी करायची. आवाज कर चालेल. कुणाला जेव्हा मला कांदा कटिंग करून देतात तेव्हा ती काटेकोरून ती फुलली होती बघ. हां ना, पहिला फुल ना,
ते पिवळं फूल बघा काटेकोरंटीचं तुम्हाला मी दाखवलं बऱ्याच वेळेला. ते बघा आत्ताचं एक दिसतंय आलेलं, म्हणजे आता सुरुवात होईल वाटतं फुलायला. ही बघा भाजी काटेकोरंटीची. हां धरली का भरपूर येते, आताशी एकच दिसतंय ती. ही मिक्स भाजी करते. काटलं आहे, थोडीशी टेंडले आणि त्यात 2 वांगी टाकते आणि कांदा टॅमॅटो टाकून फोडणी द्यायची. मस्त भाजी बनते, चवीला एकदम छान लागते. आता ना मी कटिंग करून घेते. काटलं अजून काय जशी पाय तशी धरत नाही हो. काटलेलं माहिती काय होतं, पाणी जास्त लागलं ना मग खराब होतात, वेल खराब होते काटल्याची. काटल्याला पाणी कमी पाहिजे, ऐकलं का? नाही नाही, पाणी पण पाऊस पण कमी असेल ना मग ती छान धरते, भरपूर मग फुलं हरते एकदम. आणि पाऊस जास्त असेल ना तर पटकन होत नाही. त्याच्यामुळे सध्या कशी हां तेच खराब होतात ती फळं. हे बघा दिसतात तुम्हाला, हे काही खराब झालेले असं असे होतात. त्याच्यामुळे पाऊस कमी झाला ना मग ते काटलं असे धरतील ना की एका टायमाला 1-1 किलो निघतात मग काटलं. ठीक आहे, आता असे 2-2 जमा करून ठेवायची, होते भाजीला मग. तर मी आता हे कटिंग करून घेते. जेवण करायला बघा सुरुवात केली. कुकर माझा लावून झाले, भाजी मी टाकले आता फोडणीला. आता फक्त डाळ भात आणि भाजीच करते. लाईट नसेल ना तर मला ना काय सुचत नाही, म्हणजे नाही मिक्सर लावू शकत का काही नाही करू शकत. त्याच्यामुळे शक्य होईल ना तिथं शॉर्टकटमध्येच मी जेवण करायचा प्रयत्न करते. आता भाकरी करायची होती पण नको वाटते, कारण नाश्ता पण आमचा ना आज उशिराच झाला आहे. त्याच्यामुळे आता पटकन ना भाजी टाकले फोडणीला, डाळ टाकते फोडणीला. डाळ भात भाजी. काय झालं, काय झालं तुला? कुठं जायचं आहे? बाहेर जायचं आहे मारामारी करायला? आज सकाळी मारामारी करून आलं ते पुरलं नाही तुला? हां नाही जायचं कुठे बाहेर आता एवढ्यात नाही. काय झालं, बाहेर जायचं आहे? कंटाळला? झोप येत नाही? हां झोप येत नाही? लब्बाड जाम आगाव आहे हो. हां आज सकाळी सकाळी मारामारी करून आले तुला, काय ह्याला करायचं? लब्बाड लब्बाड लब्बाड. हां 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 काय काय अजून वेळ आहे बेटा, कुठं जायचं आहे? कुठं जायचं आहे? काय एवढा मस्तीखोर आहे ना हा शेरू, जाम मस्तीखोर आहे, अजिबात ऐकत नाही. आता एवढं त्याचं सगळं झालं ऑपरेशन वगैरे, 20 दिवस तो एकही दिवस तो असं शांतपणे बसलेला नाही. हा बघा काय. हां थांब 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 थांब, बाबाला सांगते मी कसा बघा दादागिरी करतोय. म्हणजे शांत असा बसणारच नाही तो, असं बलबल बलबल चालू. फक्त झोपला असेल ना तेवढा तो शांत असतो, नाही तर त्याचं सुरू असतं. मला घाबरत नाही. आता कुणाच्या बाबांनी दम दिला ना तर फक्त जरा शांत बसणार, पुन्हा तसंच चालू असं आहे ते. मला तर अजिबात घाबरत नाही, मी कधी ओरडत नाही ना त्याच्यामुळे. आणि जेव्हा मी कधीतरी अशी ओरडली ना, कारण मी त्यांना माहिती आहे आई काही नेहमी रागवत नाही, मग मी याची काहीतरी असं रागारागाने बोलली ना, रागारागाने असं जरा मोठा आवाज झाला ना मग शांत होतो. मग बघा काय मी बोलते, तो आता फोन आहे ना फोनवरती उड्या मारते, ही काय करते फोनवरती. हां 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 चला, हां चला चला बाबाला सांगते. चल तर मला वाटतं बाथरूमला झाले. चल चल बाबाकडे चल, माझ्याकडे नाही. ते बघ कुणाच्या बाबांचा फोन चालू आहे ना, डायरेक्ट बाहेर नाही यायचं. थांब जरा शेरू, पाऊस बघा थांबलाय जरा आता ना. जा टाटा. हां 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 दरवाजा बंद करते. सध्या तुम्हाला मी बागेतलं वातावरण सांगते. हां तुम्हाला मी बोलली नाही 2-3 दिवस झाले. सध्या आता सापांचा सुळसुळाट वाढलेला आहे. म्हणजे आता पाऊस बघा कमी झाला ना, म्हणजे हलकं हलकं ऊन पण पडतं ना, आणि त्या उन्हासोबत साप पण आता बाहेर पडायला सुरुवात झाली. म्हणजे 2-3 दिवस झाले आम्ही रोज बघतो, त्याच्यामुळे मी काय बागेत आता जातच नाही जास्त. म्हणजे 2 दिवस झाले मी काय गेलेली नाही बागेमध्ये. काल गेली होती, काल गेलेली फक्त, एक राऊंड फक्त मारला आणि आज मी गेलेलीच नाही. थोडीशी भीती वाटते. हे बघा हे असं ऊन आलं ना आणि ह्या अशा उन्हामध्ये ना साप वगैरे ते बाहेर येतात. आता आम्हाला कसं माहिती आहे त्याच्यामुळे आम्ही कसं लक्ष देतो, पण तरी पण थोडीशी अशी भीती वाटते मनामध्ये. मी माहिती काय करते, जेव्हा मी बघते ना आणि मग त्या बाजूला मी जातच नाही 8 दिवस. त्या दिवशी मी कुठे बघितलं होतं त्या साईडला, ते आपली काकडीची वगैरे ह्याची वेल आहे ना तोंडल्याची, तिथे बघितलं होतं आणि मीच बघितलं अगोदर. आणि मग कुणाच्या बाबांना वगैरे सांगितलं, मग त्यांनी कसं ते सापाला हकलवलं आणि मग तिथे मी गेलेलीच नाही मग परत. म्हणजे जो मनामध्ये अशी भीती राहते मग. आणि मग एक साधारण 8 दिवस निघून गेले ना आणि मग ती भीती कमी झाली
की मग बागेत जायचं. आज बघा मी गेलीच नाही बागेमध्ये, कारण काल संध्याकाळी बघितलं होतं ना, त्याच्यामुळे अशी वरामध्ये कुठेतरी अशी भीती वाटते, धगधग धगधग असं बघितल्यानंतर. आपल्याला काही नुकसान करत नाही हो, पण शेवटी आपण ते पण आपल्याला घाबरतात आणि आपण पण त्यांना घाबरतो. ही सगळी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे बागेमध्ये मी आज काय गेलेली नाही आहे आणि कोणाच्या पण काय बोललीच नाही मी की जाऊया वगैरे, असं काय बोललीच नाही मी. असं सगळं आहे. म्हणजे 2-3 दिवस झाले मला ही गोष्ट तुमच्याशी सांगायची होती, सांगू का नको म्हटलं आज सांगते. असं आहे. चला जाऊया, माझी भाजी शिजते. आता डाळ टाकते फोडणीला पटकन. लाईट कधी येते काय माहिती. खूप लाईटीमुळे आज गोंधळ झाला. सगळ्या कामाचं मध्ये हे झालं. आता संध्याकाळच्या वेळेस सगळ्या माझ्या कामाचा लोड होणार आहे. सगळंच घरातल्या कामाचं, कपडे आणि हे ते. आज कपडे पण जास्त आहेत थोडेसे, आणि क्लिनिंगचं वगैरे सगळं, बाथरूम हे ते सगळं धुवायचं. तेच मी मगापासून डोक्यामध्ये विचार करते की आता ठीक आहे आराम आहे, संध्याकाळी असं काम होणार आहे ना घरातलं, आणि ते सगळं एकदम होणार आहे. ही बघा डाळ टाकली आता फोडणीला. त्यात खोबरं घालायचं बाकी आहे. तिखट डाळ मसूरची, अख्खे मसूर नाही, मसूरची डाळ असते ना ती. आणि इथे आपली मिक्स भाजी बघा झालेली आहे करून. आता हे जेवण झालं ना की ह्यांना लगेच जेवायला देते, मग मी मोकळी. गॅस बंद केला आहे भाजीचा. अशी मिक्स भाजी पण खूप छान बनते, चवीला खूप भारी लागते एकदम. आज डाळ भात आणि भाजीच केले, चपाती भाकरी वगैरे काय नाही. तर नाश्ता लेट झाला ना सगळ्यांचा, त्याच्यामुळे हे चालून जाईल. जोडीला काकडी वगैरे चिरायचं की झालं. मला मस्त झालं का रे कुणाल? झाला टाईमपास करून झाला का? म्हणजे वाजले किती आता? सवाई झाला. आता जेवून घ्या चला. आता लाईट नाही, त्याचा पण ऑफिस बंद. आता लाईट चालू होईल तेव्हा ऑफिस सुरू ना. जा आता चला, पानं घे चल. अशी सगळी गडबड असते आमच्याकडे. लाईट नसल्यावरती काही सुचत नाही आम्हाला. चला आता आठवड्यातनं 1 दिवस असते, त्याच्यामुळे आम्हाला काय वाटत नाही, सवय झाली आता. पण तरी पण कधी कधी ना असं चुकल्या काय वाटतं. सकाळची अशी लवकर गेली ना का असं वाटतं सगळ्या कामाचा गोंधळ होतो ना, त्याच्यामुळे. तर चला मग ताईनं आता आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. आता ह्याच्या पुढे काय शूटिंग होईल असं मला वाटत नाही आहे. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.